कृषी वित्तपुरवठा अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेमध्ये त्यांच्या 2025 ते 26च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ही घोषणा केली। केसीसी योजनेमुळे मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसह 7.7 कोटी शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज उपलब्ध झालं आहे। यावर सीतारामन यांनी भर दिलाय। शेतकऱ्यांना चांगलं आर्थिक पाठबळ आणि उपलब्धता प्रदान करणं, ज्यामुळे वेळेवर कर्ज उपलब्ध सुनिश्चित करणं या वाढीचा उद्देश आहे। निर्मला सीतारामन म्हणाल्या की किसान क्रेडिट कार्ड 7.7 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादकांना अल्पकालीन कर्ज सुविधा प्रदान करतात। सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत केसीसी द्वारे घेतलेल्या कर्जासाठी कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली जाईल। युरिया उत्पादनामध्ये स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत अर्थमंत्र्यांनी पूर्वेकडील भागामध्ये 3 सरकारी युरिया प्लांट पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली। या व्यतिरिक्त युरियाचा पुरवठा वाढवण्यासाठी आसाम मधील नामरूप येथे 12.7 लाख मेट्रिक टन वार्षिक क्षमतेचा एक नवीन प्रकल्प उभारला जाईल। आयातीवरील अवलंबित कमी करणे आणि देशांतर्गत खत उत्पादन मजबूत करणे या सरकारच्या दृष्टिकोनाशी हा उपक्रम सुसंगत आहे। लाखो कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सीतारामन यांनी कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचं अभियान जाहीर केले। सीतारामन म्हणाल्या की लाखो कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कापूस उत्पादकता अभियानाची घोषणा करताना मला आनंद होतोय। हे 5 वर्षांचे अभियान कापूस लागवडीची उत्पादकता आणि शाश्वतता यामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणेल आणि जास्त काळ टिकणाऱ्या कापसाच्या जातींना प्रोत्साहन देईल। शेतकऱ्यांना सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञान सहाय्य प्रदान केलं जाईल। वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आमच्या एकात्मिक 5F व्हिजनच्या अनुषंगाने यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असं सीतारामन म्हणाल्या। या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना श्रीमंत करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत। ज्या शेतामध्ये गवताची एक पात सुद्धा उगवत नाही तिथे पैसे काढण्याची तयारी सुरू आहे। यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 ते 26च्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री कृषी योजनेची घोषणा केली। या अंतर्गत सर्वात कमी कृषी उत्पादकता असलेल्या 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय, जेथील ओसाड जमिनीवर पिके घेऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याची तयारी करावी लागणार आहे। या जिल्ह्यातील 1,75,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। पंतप्रधान कृषी योजनेअंतर्गत नापीक जमिनी सुपीक बनवण्यासाठी तसेच वैज्ञानिक पीक चक्राद्वारे जास्तीत जास्त उत्पादनासाठी तयारी करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। प्रधानमंत्री कृषी योजनेअंतर्गत कमी कृषी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांमधील पिकांमध्ये विविधता आणून शेतांची शाश्वत उत्पादकता वाढवण्यावर सरकारचं विशेष लक्ष आहे। यासाठी शाश्वत पद्धतींवर भर देण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। त्याचवेळी कापणीनंतर साठवणुकीसाठी पंचायत आणि ब्लॉक पातळीवर साठवण क्षमता वाढवली जाईल। यासाठी नवीन साठवणूक गृहे बांधली जातील आणि जुन्या साठवणूक गृहांची क्षमता वाढवली जाणार आहे।